तर हा मॅच आपल्याकडे झुकवण्याची क्षमता ठेवू शकतोय, कारण आज चिर्ले संघ मैदानावर खेळतोय आर्यन चिर्ले, आणि आर्यन चिर्लेचे प्रमुख प्रणेते आणि खरं तर स्पॉन्सर पुरस्कृत समीरजी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. ओ लवली बॉल डॉट जातोय, या डॉट बॉलची समाप्ती करावी लागेल. करण मडवीला पाचारण केलंय. करण मडवीनं पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, 16 दिल्या होत्या, 2 धावांची पेनल्टी. त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये 18 नोंद केल्या गेल्या, परंतु त्याच करण मडवीला आमंत्रित केलंय, कारण करण मडवीवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला अनुसरून सार्थक अशी गोलंदाजी करावी लागेल. करण मडवीला नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, नावाप्रमाणे कार्य करावं लागेल. परंतु हा बॉल पंचांचा इशारा येतोय, फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. शिवशंभू कळंबू श्री संघाचा विचार केला तर पहिला ब्रेक थ्रू मिळालाय रोहित पाटीलच्या स्वरूपात, ज्या रोहितनं 4 धावांचं योगदान दिलं, 6 बॉल खेळलाय. मात्र समीर पाटील आणि त्याच्यासोबत आदित्य पाटील आता नवीन बॅट्समन येईल. एकमेव समीर पाटील डावखुऱ्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. इकडे करण मडवीनं मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. बघा, आकाश गरत, जेकीदादा सारखे बरेच समर्थक तुमच्या पाठीमागे असतात, त्यांना निराश करता कामा नाहीये. हे दाखवत असताना करण मडवीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. ओहो, इथे प्रयत्न होता प्रतिम. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? टाळ्या वाजवताय चिर्लेकर, म्हणजेच हा खेळाडू होतोय झेलबाद. अलंकार घरातनं टिपलेला अप्रतिम झेल, आणि या झेलनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय चिर्ले संघाला. चेंडू आणि धावांचं अंतर येणारे 15 बॉल, आणि आता विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 21 धावा. व्हॉट ए कॅच! जबरदस्त झेल टिपलाय अलंकार घरात. कौतुक करावं लागेल अलंकारचं. मागच्या ओव्हरमध्ये 7 धावा आणि गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी. त्याचबरोबर काय क्षेत्ररक्षण सजवलंय. तत्पूर्वी विनंती आहे अक्षय मुंबईकर बेशवेगावचे सुपुत्र की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत चिरनेरच्या विद्यमान सदस्या वनिताताई गोंधळी यांचे यजमान काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय चंद्रकांतजी गोंधळी यांचे इथे शुभ आगमन झालं. प्रथमतः सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीने आम्ही त्यांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय. काय जबरदस्त करण मडवी कमबॅक करतोय. बघा, जो षटकार, जो असं वाटवतं की षटकार होईल, परंतु तिथे मात्र झेल अलंकारनं टिपलाय. पुन्हा एकदा करण फास्टर बॉलर, पंचांना पार करून डावखुऱ्या फलंदाजाला पुन्हा एकदा झेल. ओहो, विकेट हॅट्रिक करण मडवीच्या नावावर. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. डावखुरा फलंदाज समीर पाटील बॅक, स्वप्नील बॅक टू डगआउट. दिल चुराया है करण मडवी ने हमारे मेहमान समीर पाटिल का, जिनके ओर से 10,000 का इनाम करण मडवी के लिए आया. जोरदार तालियां दोस्तों. 10,000 रुपये. इथे मात्र समीरजी पाटील आर्यन चिर्ले टीमचे सर्वे, आणि आर्यन चिर्ले साठी हवं ते लागेल ते या टेनिस क्रिकेट साठी देणारे समीरजी पाटील यांच्याकडनं करण मडवीसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. समीकरण बदलला. येणारे 15 बॉल, आता 21 धावांची आवश्यकता. हाच तो करण मडवी ज्यानं 16 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यावर पुन्हा विश्वास. आतापर्यंत 1 धाव खर्च नाहीये.
परंतु हलकस पॅडल स्वीप केलं, तिथे चांगलं वाईन कडे क्षेत्ररक्षण जबरदस्त झालं आणि त्यामध्ये एक सिंगल मिळाली आहे. करण मडवीचा विचार केला ना तर विकेट हॅट्रिक, पहिल्या बॉलवर डॉट बॉल, 4 बॉल डॉट गेले आणि 5व्या बॉलवर एक धाव आली आहे. कमालीचं कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. आता 13 बॉल 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 20 धावा. काय मोमेंटशिप झालाय. खरं तर आपण बघितलं ना या मॅच मध्ये पूर्णपणे मनीष मोमेंटशिप झालाय मी म्हणेन. ओहो, पुन्हा एकदा लाऊड असेल. फलंदाज त्रिफलाचीत बाद. अजून एक 4थी विकेट आणि समीरजी पाटील का 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं करण मडवीला, कारण या मॅचचं मोमेंट शिफ्ट करून दिलंय करण मडवीनं. आता येणारे 12 बॉल 20 धावांची गरज. अतिशय रफ अँड टफ हा सामना पाहायला मिळाला. समीर पाटील साहेबांचा आर्यन चिरोळे हा संघ व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग यश निर्माण करत असताना क्रिकेटची एवढी आवड आहे.